तर ही थेट दृश्य आपण गिरगाव चौपाटीवरची पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। ट्रॅक्टरवर ताबा घेत मुख्यमंत्री या सगळ्या परिसराची स्वतः इतर कर्मचाऱ्यांसह स्वच्छता करतात। काल अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर करण्यात आलं आणि त्याचबरोबर निर्माल्य देखील याच ठिकाणी साठवण्यात आलेलं होतं। या सगळ्या कार्यक्रमानंतर आज स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री सहभागी झालेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय। थोड्या वेळापूर्वी एका बाजूला मुख्यमंत्री स्वतः कचरा उचलण्यासाठी वेचण्यासाठी या कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरलेले होते, तर दुसऱ्या बाजूला ट्रॅक्टरवर स्वार होत हा कचरा आता एका ठिकाणी नेण्याचं देखील काम त्यांच्याकडून केलं जात आहे। स्वतः ट्रॅक्टरचं सारथ्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात। मुंबईतल्याच वेगवेगळ्या चौपाट्यांवर स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अभियान पंधरवड्याचा हा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतोय आणि त्यासाठी स्वतः गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी सुरुवातीला कर्मचाऱ्यांसोबत स्वतः कचरा इथला वेचलेला आहे आणि आता ट्रॅक्टरचं सारथ्य करत हा कचरा देखील संकलित करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे। स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः कचरा वेचलेला आहे, त्याचबरोबर कचरा संकलन करण्यासाठीचं असलेले हे ट्रॅक्टर त्याचं देखील त्यांनी सारथ्य केलेलं आहे। अरे पीछे आओ सर सर पीछे पीछे आलू पीछे 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 आए पीछे कोई नहीं है और पीछे पूरा खाली पीछे आओ। अरे ये बाटी अरे पीछे ना भाई 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 पीछे ना मन करेगा भाई पीछे ना भाई और पीछे भाई बाटी है ना। काल अनंत चतुर्दशी पार पडलेली आहे। 10 दिवसांच्या बाप्पांच्या मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर बाप्पाला काल निरोप देण्यात आलेला होता। मुंबईतल्या वेगवेगळ्या चौपाट्यांवर गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आलेली होती आणि आज या संपूर्ण परिसरामध्ये जिथे जिथे निर्माल्य टाकलेलं असेल किंवा काही अस्वच्छता असेल ती स्वच्छ करण्यासाठी पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं। मुख्यमंत्री स्वतः गिरगाव चौपाटीवर दाखल झाले आणि त्यांनी शुभारंभ करतानाच स्वतः कचरा संकलनाचं देखील काम केलेलं आहे। त्याचबरोबर ज्या ट्रॅक्टरवरून हा सगळ्या कचऱ्याचं संकलन केलं जात आहे त्या ट्रॅक्टरचं सारथ्य देखील मुख्यमंत्री स्वतः करतात। ही थेट दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरची। त्याचबरोबर मुंबईतल्या वेगवेगळ्या चौपाट्यांवर आणि जिथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले होते, हौद तयार करण्यात आलेले होते, तिथे देखील अशाच पद्धतीची आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर राज्य शासनाकडून या मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचा शुभारंभ करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गिरगाव चौपाटीवर सकाळीच दाखल झाले आणि त्यांनी कचरा संकलन वेचलेला आहे, त्याचबरोबर कचरा संकलन देखील केलेलं आहे। स्वतः ट्रॅक्टरचं सारथ्य मुख्यमंत्री शिंदे करतात आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना ते संदेश देतात। गिरगाव चौपाटीवरची आपण ही थेट दृश्य बघतोय। गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कचरा वेचण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे। 15 दिवसांचा हा सगळा भाग असणार आहे आणि त्या काळात स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची उद्घाटन करताना कचरा